जळगावच्या पारोळा शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे तालुक्यातील मेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, शिरसमणी, चोरवड, मंगरूळ, वाघरा, वाघरी, कमदवाडी यासारख्या गावांमध्ये शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। 2 दिवसामध्ये जर काय शासनाने या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे नाही केले, सरसगट म्हणतो मी, नुसतं एकाचे नाही, सरसगट पंचनामे करा, एकाचं नाही, इथे कोणा एकाचं नुकसान झालेलं नाही, पूर्ण परिसराचं, पूर्ण तालुक्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे। तर सरसगट करून मोकळे व्हा। जर का सरसगट पंचनामा नाही झाला तर महाराष्ट्र शेतकरी संघटना पूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठं आंदोलन उभं करेल। तहसील कार्यालयांवरती असेल, जिल्हाधिकारी कार्यालयावरती असेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नेमकी आता तिथे पावसाची काय सद्यस्थिती आहे, किती नुकसान झाले? निश्चित मागील 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा असेल, भडगाव असेल, एरंडोल असेल या 3 तालुक्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते पावसाने हाहाकार माजविला। आपण जर पाचोरा तालुक्याचा विचार केला तर सर्वाधिक फटका जो आहे तो पाचोरा शहराला आणि तालुक्याला बसलेला आहे। म्हणजे आपण बघू शकतायत की आपण पाचोरा शहरातील जी हिवरा नदी आहे, या हिवरा नदीला स्थानिकांच्या माहितीनुसार साधारण 20 ते 25 वर्षांनंतर या हिवरा नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आला। पाचोरा शहरातील जे नुरानी नगर असेल, बाहेरपुरा असेल, कृष्णापुरी असेल, बेहरम नगर असेल या भागांमधील तब्बल 400 घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। बेहरम भागातील नागरिकांची तर परिस्थिती अशी होती की रात्री त्यांच्या घरी चूल देखील पेटलेली नाही आहे, कारण या हिवरा नदीच्या पुरामध्ये घरातील जे साहित्य असेल, धान्य असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वाहून गेल्या। त्याच्यामुळे अनेकांना जे आहे आज आपलं उदरनिर्वाहाचं जे साधनं होती त्या भागातील रहिवासी साधारणपणे मासेमारी करतात, त्यांची जाळे असतील, इतर साहित्य असेल ते देखील या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत। ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागातील तारखेडा येथे अनेकांचं पशुधन वाहून गेलेलं आहे। बहुडा असेल, इंद्रायणी असेल, गडद असेल, तितूर असेल, उतावडी नदी असेल यांना मोठा पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील सातगाव डोंगरी, वाणेगाव, निंबोरे, वरखेडी, वेरूळ, लोहारी यासह अनेक गावांना या पाण्याचा जो आहे, पुराचा जो आहे तो फटका बसलेला आहे। परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की कपाशी असेल, मका असेल, ही जी पिकं आहेत ती शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पुरामध्ये वाहून गेलेली आहेत। पंचनाम्याचं जे काम आहे ते प्रशासनाने हाती घेतलेलं आहे, परंतु आपण ज्याला म्हणतो की सर्वच वाहून गेल्यामुळे आता सरकार किती मदत करणार, कधी मदत करणार आणि ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी ठरेल का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। खरं, नेमकी आता सरकार कधी मदत करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तिकडे परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसानं अक्षरशः कहर केलेला आहे। जिल्ह्यातील पिकांचं या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तूर, मूग, कापूस आणि सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे। जिल्ह्यातील अनेक महसुली मंडळांमध्ये पाऊस बरसत असून शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय। हा हंगाम तर शेतकऱ्याच्या हातून गेलाच आहे, मात्र हा पाऊस असाच राहिला तर येणारा हंगाम देखील धोक्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात। विशाल, परभणीमध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे, कितपत नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? प्राजक्ता, परभणी जिल्ह्यामध्ये मागील 10 ते 12 दिवसापासून जो पाऊस होतोय या पावसानं अक्षरशः कहर माजवला आहे। जुनी जाणती जी लोक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार तर असं वाटतंय की मागील अनेक वर्षामध्ये असा पाऊसच झाला नाही, कारण एका तासामध्ये अतिवृष्टी दिसते तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगफुटी झालेली आहे। आणि या एकूण झालेल्या मोठ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्या असतील यांना मोठ्या प्रमाणात पूर येत आहेत। मागील 10 ते 12 दिवसापासून लागोपाठ पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील कोणती ना कोणती नदी असेल, कोणते ना कोणता ओढा असेल, याला रोज पूर परिस्थिती आहे। आनंदाची बाब अशी आहे की जिल्ह्यातील सर्व मोठे प्रकल्प असतील, मध्यम प्रकल्प असतील, लघु प्रकल्प
भरलेले आहेत, परंतु त्याच वेळेस शेतकऱ्यांवर दुःखाचं एक सावट दिसतंय. कारण लागोपाठ होत असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले दिसून येते. याचा परिणाम शेतातील मूग असेल, तूर असेल, उडीद असेल आणि कापूस असेल अशी जी पिकं आहेत प्रामुख्याने या हंगामातील ती पूर्णपणे वाया गेलेली आहेत. आणि त्यानंतरही पाऊस चालूच आहे आणि त्यामुळे शेतीची जी झीज होते, शेतातील माती वाहून जाते आणि त्यामुळे येणारा जो हंगाम आहे तो सुद्धा धोक्यामध्ये आलेला आहे. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मी सध्या आहे दुधना नदीच्या काठावर आहे. या रस्त्यावरून पुढे साधारणपणे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे. हा जिल्ह्यातील एक प्रमुख रस्ता आहे. समोरच्या साईडचे जे 10-12 गाव आहेत त्या गावांना पर्यायी रस्ता जर पाहायचा म्हणलं तर कमीत कमी 20 ते 25 किलोमीटरची फेरी मारून त्यांना परत या ठिकाणी यावं लागेल. आणि एकूणच जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणेवर तर याचा परिणाम झालेला आहे, शेतावर सुद्धा याचा मोठा परिणाम दिसून येतोय. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्या शेतकऱ्यांसोबत बोलणार आहोत. कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे हे सांगताल? शेतात नुकसान अतिशय खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की ज्या शेतकऱ्यानं लहानपणापासून शेतकऱ्याला आसमानी सुलतानी संकटाचा सामना निश्चितपणानं दरवेळेस करावा लागतो आणि निश्चितपणाने शेतकऱ्याच्या सरकारच्या धोरणामुळं हे नुकसान दरवर्षी शेतकऱ्यांना हे करावं लागतं. ज्या पिकाला शेतकऱ्यानं लहानपणापासून जे किडी मुंगी असेल, आपलं ते आळी असेल, आळीपासून ते हरण असेल, डुक्कर असेल, वन्य प्राण्यापासून होणारे नंतर हे शेतकऱ्या आसमानी सुलतानी संकट ह्यापासून शेतकऱ्याला कधीही दिलासा मिळाला नाही आणि शेतकऱ्याच्या सरकारच्या धोरणामुळं ही शेतकरी कधी अडचणीत आहे. आणि आता सध्याचं पाहता सध्या 100% नुकसान 100% झालेलं आहे. आणि सरकार आज विरोधी पक्ष असेल, सरकार असेल, हे काय करतंय? पडळकर बोलतंय, सरकार त्याच्या विरोधात निषेधमध्ये आंदोलन करते. आंदोलन करायचं शेतकऱ्या कधीपर्यंत तुम्ही वाट पाहणार शेतकऱ्याच्या याची, शेतकऱ्याच्या धोरणाची, शेतकऱ्याच्या कधी तुम्ही पिळवणूक थांबणार शेतकऱ्याची? प्राजक्ता, एकूणच काय आहे की शेतकऱ्यांवर अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला जी परिस्थिती होती, यांनी पेरण्या केल्या परंतु पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं होतं. त्यानंतर आता जे हाती येणारं पीक होतं त्याला अतिवृष्टीनं नुकसान केलेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील एकूण या सर्व पिकांचं उत्पन्न घटणार आहे. पुढचा हंगामही धोक्यात आलेला आहे. आपल्यासोबत अन्य काही शेतकरी आहेत. काय सांगाल पंचनाम्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं आहे? पंचनामे झालेत? मी काल आणि परवा 2 दिवस मंडळ अधिकारी तलाठी यांच्याशी फोन करून विचारणा केली. बाबा आमच्या भागामध्ये जवळपास 100 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. शेतामध्ये काहीच खरडा मातीसुद्धा वाहून गेली. पण त्यांचं असं म्हणणं आलं आहे की तुमचं 65 मिलीमीटरपेक्षा कमी नोंद आहे दाखवायला ते यंत्र, म्हणून आणि काय सध्या तरी पंचनाम्याला कोणी आलेलं नाही शेतामध्ये. एकूण प्राजक्ता, काही ठिकाणची जी पर्जन्यमापन यंत्रणा आहे ती झाडापाशी आहे किंवा इतर ठिकाणी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ती मोजले गेली नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. परंतु प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. प्रशासन काही ठिकाणी पंचनामे केलेले आहेत परंतु अनेक ठिकाणचे पंचनामे अद्यापही बाकी आहेत आणि त्यामुळे शेतकरी आता सरकार, मायबाप सरकारकडे डोळे लावून बसलेला आहे की सरकार कधी पंचनामे करणार आणि आम्हाला मदत देणार. प्राजक्ता. बरं विशाल, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तिकडे बार्शी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला महापूर आलाय. काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेलेला आहे आणि या घटनेमुळे मसोबाची वाडी, बांगरवाडी, चारे, पाथरी यासह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये जा करत होते. पूल वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. तसंच शाळकरी मुलं, रुग्ण आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्यात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीनं पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे. पुलावर खड्डे पडलेले आहेत. 4 वर्षापूर्वी खड्डे पडलेले पत्र ग्रामपंचायतनं दिलेलं आहे, पाठपुरावा केलेला आहे, परंतु प्रशासनानं कुठल्याही पद्धतीचे लक्ष दिलं नाही. ह्या सर्व जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 जिल्हा परिषद हा जबाबदार असून आज अशी परिस्थिती आहे. ह्या भागातल्या 200 ते 250 शेतकऱ्यांची जनावरं, वासरं ही रानामध्ये उपाशी आहेत. काल ही लोक रानात गेलेली नाहीत. काल खड्डे पडले होते त्याच्यामुळे लोकांना जाता आलं नाही. आज तर अशी परिस्थिती झाली की पुलच वाहून गेलाय, जनावर उपाशी आहेत. प्रशासनानं ह्याच्याकडे गांभीर्यानं